किचनमध्ये लागणाऱ्या चमच्यापासून तर डायनिंग टेबलच्या क्रॉकरी सेटपर्यंत हँडबॅग्स, क्लोथिंग आयटम्स, स्टेशनरी आयटम्स, त्यासोबतच मस्तपैकी ड्राय फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आणि भन्नाट असं होम डेकर, DIY हे सगळ्या गोष्टी एकाच मार्केटमध्ये कुठे मिळतात माहिती आहे? ते आहे क्रॉफर्ड मार्केट. तर मी आले क्रॉफर्ड मार्केटला. म्हटलं चला माझ्यासोबत तुम्हाला एक छानपैकी क्रॉफर्ड मार्केट फिरवते. सगळ्या गोष्टींची मी इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर क्रॉफर्ड मार्केटला ना तुम्ही चर्चगेट स्टेशन किंवा CST स्टेशनवरून येऊ शकता. तिथून तुम्हाला इझिली कॅब अवेलेबल होते. आल्या मी हे सुंदर वॉल हँगिंग आणि एअरबेल्स बघितल्या. खरंच खूपच मस्त होतं. वॉल हँगिंग लास्टला 350ला द्यायला तयार होते. मी थोडंसं बार्गेनिंग केलं असतं तर 300ला तर मिळालंच असतं. मी या पूर्ण जे रोने आलो ना अशी गेली आणि तिकडे चौकात पण पूर्ण 2 गल्ल्यामध्ये पूर्ण फक्त इलेक्ट्रॉनिक्सचे आयटम मिळतात. लाइटिंग, डेकोरेशन सगळं तेच होतं. आता फ्लावर्स वगैरे मला दिसतात. आता बघतो, पुढे चेक करतो क्रॉकरीज वगैरे कुठे मिळतात. ते तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन मी नक्की सांगते. हे जे पॉट्स होते ना तर खरंच त्याची क्वालिटी खूप छान होती. तर 150 रुपये त्यांनी सांगितलेले आणि त्यानंतर 100 रुपीजला जे दुसरे छोट्या साईजमध्ये मिळतात तर ते पण दाखवलेले. आणि त्यानंतर हे मोठे जे पॉट्स होते तर त्याची प्राइस फायनल प्राइस 80 रुपीज त्यांनी सांगितली होती. ही कुठली गल्ली आहे? कम्फर्ट किड्स वेअर आहे त्याच्या बाजूची गल्ली. ओके, कम्फर्ट किड्स वेअरच्या बाजूची गल्ली. याच्यात नेहमी सगळ्या क्रॉकरीज मिळतात. इथे मी आली होती व्हेजिटेबल चॉपर घेण्यासाठी. ॲक्च्युली पहिले कसं ते दोरीने ओढण्याचं चॉपर यायचं, बट आता हे नवीन आले की आपण वरून प्रेस करायचं, मग ते ब्लेड्स वगैरे फिरतात आणि मग आपल्याला जे हवे ते व्हेजिटेबल्स कट होणार. तर याची प्राइस होती 350 रुपये. तर बार्गेनिंग वगैरे करून त्यांनी 200ला दिलं आणि अजूनही तुम्ही बार्गेनिंग करू शकत असाल तर 150ला मला असं वाटतं आरामात ते देतील. त्यानंतर मला त्याने दाखवलं सोप केस. तर त्याची खरंच क्वालिटी खूप छान होती आणि लिक्विड सोप ठेवण्यासाठी खाली केस दिलेला आहे. वरनं ते प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली लिक्विड जे आहे ते आपल्या घासणीमध्ये येणार. तर खूप छान होतं. त्याची प्राइस होती 150 रुपये आणि फायनली ते काहीतरी 80 रुपीजला द्यायला तयार झाले होते. तर छान मी ते सगळं घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो चप्पल बघायला. इकडे सगळ्या गोष्टींवर बार्गेनिंग करता येते, पण चप्पलवर तुम्हाला बार्गेनिंग करू शकत नाही कारण फिक्स रेट आहे. तर 200 आणि 250 रुपयाला इकडे सगळ्या चप्पल होत्या आणि मी बाकी एका ठिकाणी सुद्धा बघितल्या होत्या. तिकडे 300 रुपयाला खूप सुंदर सँडल मिळाले, बट तिकडे मी शूट नाही केलं कारण खूपच जास्त गर्दी होती. तर शूट करण्यात काही मजाच नव्हती. पण इकडे बार्गेनिंग होणार नाही. शूज आणि चप्पलवर अजिबातही बार्गेनिंग नाही. सो क्रॉफर्ड मार्केटमध्ये हीच एक गोष्ट आहे मला जी विशेष वाटली की ऑलमोस्ट बाकी ठिकाणी ना चप्पल शूजमध्ये भयानक बार्गेनिंग करता येते, बट इकडे तसं उलटं झालं. बाकी सगळ्या गोष्टींवर करता येते पण चप्पलवर नाही. त्यानंतर पुढे येऊन ब्लँकेट्स बघितले. क्वालिटी खरंच खूप सुंदर होती. सिंगल ब्लँकेट 2 प्राइसमध्ये होतं, 400 रुपीज आणि 600 रुपीज. क्वालिटी वाईज त्याची प्राइस व्हॅरी होते. आणि त्यानंतर डबल जे ब्लँकेट आहे ते 700ला पण होतं आणि 900ला पण होतं. पण क्वालिटी खरंच ऑसम होती. म्हणजे 400ची क्वालिटी आणि 600ची क्वालिटी याला हात लावल्यावरच लगेच फरक कळणार की 200 रुपये कुठे जात आहेत, तर ते लगेच कळतं. आणि हे पण बार्गेनिंग इथे होते. त्यानंतर मी हे टॉप्स बघितले. 300 रुपये होते प्राइस त्याची आणि त्यानंतर ते पण व्हॅरिएबल आहे, म्हणजे तुम्ही बार्गेनिंग करू शकता त्याच्यावर. आणि सुंदर होतं, क्वालिटी छान होती. पण हे टॉप्स मला असं वाटलं की सगळीकडे सेमच मिळतात, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या मार्केटमध्ये मला हे सेमच दिसले. ही शू रॅक बाकी भयानक भारी होती, म्हणजे अगदीच एकदम कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये राहणारी आणि 450 रुपये प्राइस होती. बार्गेनिंग त्याच्यावर पण करू शकता, पण छान होतं. 450 मध्ये एकच नंबर. आणि हे स्टेशनरी आयटम सुद्धा इकडे जाम भारी भेटतात. तर हे बघून तर मी पहिले विचारलं की हे आहे काय, तर क्ले होतं. तर रिद्वीला विचारलं की क्ले घ्यायचंय का, तेव्हा तर तिला काही आयडिया नव्हती की क्ले म्हणजे काय, त्याच्यामुळे मग ती नाही म्हणाली. बट छान, म्हणजे 80 रुपीज प्राइस होती त्याची आणि काहीतरी ते 50 रुपयाला आम्हाला मिळालं होतं. तर बाकी सुद्धा स्टेशनरी आयटम्स सगळे छान होते. त्यानंतर मी आले होते एक सेट्स बघायला. तर क्रॉकरी आयटम्स होते इकडे सगळे. आणि खरंच हे जे पॉट दिसतंय ना चहासाठीचं, तर त्याची प्राइस होती 450 रुपये आणि त्याच्यात दुसरं जे आहे त्याची 350. का तर फक्त तो वरचं जे झाकण आहे ना त्याला डायमंड नाही आहे म्हणे, फक्त 100 रुपये त्याचे व्हॅरी होतात. त्यानंतर मी ह्या एक बॉटल बघितली. तर ते काय होतं, सिपर होतं, ते आतून स्टीलचं होतं. त्याची क्वालिटी खूप छान होती. त्याची पण प्राइस होती 450 रुपये. आणि सगळ्या गोष्टींवर इकडे सुद्धा बार्गेनिंग होणार. तर त्यांना मी तसं विचारलं की बार्गेनिंग वगैरे होतं का, कमी रेट्स होणार, तर 100% होणार. तर फक्त आपल्याकडे काय क्वालिटी आहे ना बार्गेनिंगची, ही क्रॉफर्ड मार्केटला जाऊन आपण दाखवायला पाहिजे, बस एवढीच गोष्ट आहे. लहान मुलांच्या चप्पल सुद्धा 100 रुपयापासून 300 पर्यंत खूप सुंदर नवीन डिझाईन्स मध्ये इथे अवेलेबल होते.
पाणी बॉटलच्या एवढ्या डिझाईन्स ना पहिल्यांदाच बघितला खरंच. म्हणजे मिस्टर DIY मध्ये सुद्धा मी खूप वेळा जात असते, तिकडे पण छान छान असतात, पण एवढ्या भारी तिकडेही नसतात. कारण कार्टूनवालं हे जे तुम्ही बघतात ग्रीनवाली बॉटल ती किती सुंदर होती, त्याची प्राइस होती 350 रुपये आणि त्यातही कमी होणार होतं जर आपण केलं तर. त्यानंतर कंपास बॉक्सच्या साईज किंवा लुकचं पाणी बॉटल हे कधीच नव्हतं बघितलं. आणि हे जे पिगी बँक आहे ना होमवालं, तर ते लहानपणी माझ्याकडे होतं, तो जस्ट मी बघायला घेतलं होतं, तर त्याची प्राइस होती 150 रुपये. आणि इकडे सगळ्याच गोष्टी म्हणजे टिफिन बॉक्सेस वगैरे सगळं अवेलेबल होतं. आणि ही जी तुम्ही पाणी बॉटल बघतायत जी कमी पण करता येते आणि मोठी पण करता येते, ते खूपच सुंदर. पर्समध्ये वगैरे इझिली कॅरी करू शकतो. म्हणजे जेवढं पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे ना, तर तेवढ्या साईजची ती ठेवायची. आणि आतून सुद्धा खूप छान होतं मटेरियल वगैरे. 150 रुपये त्याची प्राइस आहे, तर सो छान होतं कॅरी करायला. ब्लँकेट्स नाही आहेत बरं का, हे आहे बेडशीट आणि याची प्राइस 650 रुपये सांगितली, बट 400 रुपयाला सगळे घेत होते, सो 400ला ते इझिली देतात. त्यानंतर आम्ही ड्रायफ्रुट्स बघितले आणि एवढे छान क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स इकडे मिळतात. म्हणजे लिटरली रस्त्यावर कोण ड्रायफ्रुट्स विकतं यार. मी फर्स्ट टाइम असं बघितलं की कुणी रस्त्यावर ड्रायफ्रुट्स विकतंय, तर खरंच भारी क्वालिटीचे होते. त्यानंतर आम्ही पर्स बघितल्या, तर चांगल्या क्वालिटीच्या होत्या आणि याची प्राइस सुद्धा होती 400 रुपये. काही 600ला पण होत्या, पण 400 रुपये साधारणतः ॲव्हरेज प्राइस होती. तर क्वालिटी सुद्धा खरंच छान होती त्याची. त्यानंतर काही पर्स आम्ही बघितल्या की ज्या होत्या 1000ला 4 आणि जर आपण एक घेत असेल ना तर तुम्हाला 200 रुपयाला तर इझिली ती मिळणार. आणि या ट्रॉली बॅग्स वगैरे म्हणजे सगळ्याच गोष्टी इकडे एकाच मार्केटमध्ये अवेलेबल आहे. असं नाही आहे की क्लोथ घ्यायचे आहेत म्हणून एका मार्केटला जायचं, बाकी सगळी शॉपिंग करायची म्हणून एका मार्केटला जायचं, असं काहीच नाही. तर रिद्वीसाठी मी 4 बॉक्सवाला डब्बा शोधत होते. 3 का ही मिला हाँ अपने पास है ओ क्या मिला. आणि तुम्हाला एक खरंच सांगू की क्रॉफर्ड मार्केटला जाताना तर लहान मुलांना घरीच ठेवून जा, कारण तिकडे ना स्टेशनरी आयटम्स आणि जागोजागी एवढे सॉफ्ट टॉईज किंवा टॉईजचे स्टॉल्स आहेत ना की मुलं तिकडे रडणारच 100%. रिद्वी सुद्धा गेल्यानंतर मला हे टॉर्टॉईज पाहिजे असं म्हणून खूप रडत होती. तर सगळे जे सॉफ्ट टॉईज आहेत ना ते 150 रुपये त्यांची प्राइस आहे, तर ते तुम्हाला तिकडे इझिली अवेलेबल मिळतं. तर रिद्वीला कसं तरी कन्व्हिन्स केलं की आपण हे घेऊ ते घेऊ म्हणून तिला, कारण सॉफ्ट टॉईज ती घरी आणून ठेवते फक्त, खेळत अजिबातही नाही, हे मला चांगलं माहिती आहे. सो मला घरात पसारा अजिबातही करायचा नव्हता. सो खूप सारं शॉपिंग करून थकल्यानंतर ना तुम्हाला इकडे स्नॅक्स वगैरे करायला पण जागा आहे. पुढे स्ट्रेट आल्यानंतर ना आम्ही इकडे हे शुगरकेन ज्यूस वगैरे अवेलेबल आहे आणि इवन वडापाव वगैरेचे स्टॉल्स पण इकडे आहे. सो तिकडे तुम्ही छानपैकी स्नॅक्स वगैरे घेऊ शकता आणि मग बाकीची शॉपिंग आपण करू शकतो. तर आम्ही पण छानपैकी ज्यूस पिलं आणि त्यानंतर पुढे आलो तर इकडे आम्हाला हे सगळं कपड्यांचं जे मार्केट आहे ते बघायला मिळालं. आणि एवढं छान, म्हणजे मला इकडे रेडीमेड कपडे कमी पण जे कापडाचे शॉप्स असतात ना ते जास्त वाटले. असं की तुम्हाला हवं ते मॅचिंग मटेरियल असो किंवा साडी बनवायची असेल एखाद्या कपड्याची वगैरे, तर सगळं तुम्हाला इकडे इझिली अवेलेबल मिळेल. हे जे जेंट्सचे कपड्याचे शॉप्स असतात ना तर ते मला मुंबईमध्ये तरी तिकडेच बघायला मिळाले, कारण मलाड मार्केट वगैरे मी एक्सप्लोर केलंय तर तिकडे मला हे नव्हतं मिळालं. आणि हे कपडे यार म्हणजे ते कापड एवढं सुंदर होतं. हा जरा प्राइस जास्तच होती बरं का, म्हणजे 950 रुपये मीटर आहे, 950 मीटर. सो बार्गेनिंग वगैरे माहीत नाही मला, कारण मी काही केलं नाही त्यांच्यासोबत आणि त्यांना विचारायला त्यांच्याकडे तेवढा टाईम पण नव्हता. तर पण कापड म्हणजे ऑसम. त्या कापडाचा जर कपडा शिवला, जे काही ड्रेस शिवणार ते म्हणजे कोणी बघून म्हणणार की वाव व्हॉट अ ड्रेस, म्हणजे खूपच छान होतं. ऑलमोस्ट मी ज्या दुकानात जाऊन प्राइस विचारले ना मटेरियलची तर त्याची प्राइस 900 to 1000 मीटर असंच होतं. तर पण छान होतं. परचेस करायचं असेल तर नक्कीच तो एरिया जो आहे क्रॉफर्ड मार्केटचा, जो मटेरियल वगैरे जिकडे मिळतं तो एक्सप्लोर करू शकता. 100% मॅचिंग गोष्ट सगळे तिकडे मिळणार. आणि फायनली रिद्वीचं रडणं थांबलं, कारण आम्ही क्ले घेतला तिकडे जाऊन, कारण तिला ते सॉफ्ट टॉईज पाहिजे होते. मग काहीतरी तर घेऊन द्यावंच लागेल, असं तर होणार नाही की मार्केटला आलोय आणि मुलगी तशीच गेली टॉईज न घेता. तर ते क्लेची प्राइस मी सांगितलं तसं 80 रुपीज सांगितले होते, 50 रुपीज मी बोलली, बट त्यांनी मला 50 रुपीजला दुसरं बकेटवाला क्ले दाखवलं की हे आहे मॅम 50 रुपीजमध्ये म्हणून. पण हे जे 80 रुपीजवाला आहे तर त्यामध्ये खूप जास्त कलर्स आणि खूप जास्त व्हरायटीज अवेलेबल होत्या, त्याच्यामुळे ते 50चं मी घेतलं नाही बकेटमधलं वालं. तर त्यांना म्हटलं हेच द्या 50 रुपीजला. मग त्यांनी फायनली केलं. मी तेच म्हणते की वारंवार बार्गेनिंग स्किल खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रीट शॉपिंग करायची असेल तर. जर ते तुम्हाला येत असेल ना, तुम्ही 2000 रुपयामध्ये सुद्धा खूप काही वस्तू घरी घेऊन जाऊ शकता. बताओ इधर देखो क्या लिया.
इयरिंग्स म्हणजे लेडीजचा सर्वात फेवरेट पार्ट, कारण कोणताही ड्रेस असू द्या त्यावर जर छान असे शोभतील असे झुमके किंवा इयरिंग्स वेअर केले ना तर खूप सुंदर लुक होतं. तर इकडे सुद्धा 30 रुपयापासून पुढे सगळे इयरिंग्स अवेलेबल होते. पुढे मी तुम्हाला मागे सांगितलं ना की मी पर्स बघितल्या ज्या की होत्या 250 रुपीजच्या, म्हणजे ते 1000ला 4 असं बोलत होते. ऑफकोर्स त्याची प्राईस 250 रुपये अशीच होते. तर त्यांनी 200 रुपयाला जर सिंगल पर्स घेत असेल तर ते देत होते. क्वालिटी छान होती. बट मला असं वाटतं या ज्या पर्स होत्या त्या सगळीकडेच अवेलेबल आहेत आणि सगळीकडेच 200 रुपयाला मिळतात. कारण बोरिवली मार्केट असो किंवा मीरा रोड असो, मलाड असो, सगळीकडे मी जिकडे जिकडे गेली आहे तिकडे तिकडे या 200-250 रुपयालाच पर्स मिळतात. इकडे काही विशेष नव्हतं. बट ज्या मोठ्या साईजच्या पर्स मी अगोदर दाखवल्यात 400 रुपीज त्याची प्राईस होती, तर त्या खरंच चांगल्या क्वालिटीच्या आहेत असं मला वाटतं. कितीला होते? मैडम को जो 12-1500 रुपये का फोटो है उनको पूछो ना 4 वाला है क्या? बोलो बेटा। सेक्शन वाला ये सब आएगा, ये सब आएगा। उसमें 4 है क्या? 1 2 3 4 कप्पे है उसमें? ये डबल होएगा, ऐसा डबल होएगा, ये सब डबल होएगा, ऐसा डबल होएगा। सेक्शन वाला चाहिए तो ये सब आएगा। एक खोल के दिखाओ ना। हाँ उसमें 4 है शायद या 3 है, पता नहीं। 3 ही है ना। 500 रुपये निकलता है ऊपर का। कितना? अंगूर है, अंगूर है कैसे दिया? 6 रुपये किलो. फ्रूट्स तर सगळीकडे मिळतात, पण सीझन नसतानाही ते फ्रूट जर खावंसं वाटलं आणि ते जिथे मिळेल त्याची जागा आहे क्रॉफर्ड मार्केट. म्हणजे सगळे फ्रूट्स अवेलेबल होते तिकडे. ज्या फ्रूट्सचा सीझन पण नाही आहे ते सगळे फ्रूट्ससुद्धा तिकडे खूप चांगल्या क्वालिटीचे अवेलेबल होते. मी खूपदा असं ऐकलेलं की ज्वेलरी किंवा क्रॉकरी आयटम्स जर घ्यायचे असतील ना तर ते क्रॉफर्ड मार्केटलाच घ्यावे, कारण खूप कमी रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात. शेवटी क्रॉकरी आहे ती फुटणार सुटणार, सो खूप हेवी रेंजमध्ये घेण्यात पण काहीच मतलब नाही आहे. मग कमी रेंजमध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे आयटम कुठे मिळतील तर ते इथे. तर मी इकडे बघितलं, खरंच हे डिशेस वगैरे खूप छान होत्या. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते पर पीस खूप कमी देत होते, म्हणजे त्याच्यामध्ये प्राईस पण कमी करणार नाही. पण तुम्ही डझन किंवा अर्धा डझन वगैरे घेतलं तर त्याच्यामध्ये प्राईस कमी होईल. त्यानंतर आम्ही या नवीन गल्लीमध्ये गेलो तर इकडे सगळं इलेक्ट्रिकलचं सामान होतं. हे लायटिंग्स वगैरे लिटरली असं वाटलं की आम्ही गणपतीमध्ये किंवा दिवाळीमध्ये जे काही लायटिंग वगैरे घेतलेत ना त्या प्राईजमध्ये इकडे 10 लायटिंगच्या माळा आल्या असत्या. म्हणजे लिटरली दीपकने विचारलं तर 50 रुपयाला ही लायटिंगची माळ होती. आणि ही सेम जर गणपतीत आम्ही आमच्या एरियात घेतलं ना तर ते 250 ते 300 रुपये कमीत कमी त्याची प्राईज असणार, एवढं मला श्युरिटी आहे. मी तर ठरवलं नेक्स्ट गणपती डेकोरेशन सामान घ्यायला मी इकडेच येणार म्हणून. आणि आता खूप जाम थकलो होतो. 2-3 तास खूप कमी पडतात क्रॉफर्ड मार्केट फिरायला. तिथून जवळच ना 1 किलोमीटर अंतरावर खाऊ गल्ली आहे. आम्ही तिकडे गेलो. गेल्या छानपैकी वॉटरमेलन खाल्लं. आणि इकडे ना सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे, म्हणजे पिझ्झापासून वडापाव वगैरे सगळं तुम्ही लंच डिनर जे काही असेल ते इकडे छानपैकी करू शकता. खूप चांगला एरिया आहे, खूप चांगला क्राऊड आहे, क्लीनलीनेस आहे, त्याच्यामुळे असं काही खराब वाटत नाही. आणि मला असं वाटतं की मरीन ड्राईव्ह, क्रॉफर्ड मार्केट इकडचे सगळे लोक खायला इथेच येतात की काय, एवढं पब्लिक, एवढं रश, बाप रे बाप. आणि आम्ही तिकडे छानपैकी आमचं लंच नाही म्हणू शकत बट स्नॅक्स घेतलं, त्यातच आमचं खरं तर पोट भरलं होतं. आणि हा एरिया बघून खूप मजा आली. म्हणजे मरीन ड्राईव्हला कधी फिरायला आलो ना तर मला असं वाटतं आम्ही नेहमी आता इकडेच खायला येणार. तर येस, आजचा क्रॉफर्ड मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा, बाय बाय. अरे कुछ नहीं हम खेलते बॉल पर उसके ऊपर से बॉल डालना है, नीचे जाता है, कुछ नहीं है। नहीं यार कुछ अच्छा नहीं है।